पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे। पुणे सोलापूर महामार्गावर स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले। शिवाय स्कॉर्पिओ कारचा देखील चक्काचूर झाला आहे। सदर घटना कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात घडली आहे। गौरक त्र्यंबक माने असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर समाधान अंकुश बाबर, विजय सूर्यकांत माने, अलिकेश खान असे अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास समाधान बाबर यांचे मामा विजय माने, चुलत मामा गौरक माने व त्यांचे मित्र अलिकेश खान असे 4 जण मुंबई येथे कामानिमित्त गेले होते। काम झाल्यानंतर हे 4ही गुरुवारी संध्याकाळी मुंबई येथून रात्री करमाळ्याकडे निघाले होते। दरम्यान अडपसर पुणे येथे सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास आले। नंतर विजय माने हे स्कॉर्पिओ चालवण्यास बसले होते, तर त्यांच्या शेजारील सीटवर गौरक माने हे बसले होते, तर पाठीमागील सीटवर समाधान बाबर व विजय माने हे बसले होते। उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रयागधाम फाटा व कोरेगाव मूळ जवळ आले असता विजय माने यांचा स्कॉर्पिओवरील ताबा सुटला आणि स्कॉर्पिओ कार ही हायवेवरून खाली उतरून झाडाला धडकली। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले, तर गौरक माने यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली। सदर घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, हरीश शितोळे, अमोल राऊत, बाळू चोरमले घटनास्थळी दाखल झाले। तसेच सर्व जखमींना कस्तुरी रुग्णवाहिकेचे माहुली लाड, संतोष झोंबाडे, रतन चव्हाण यांनी नागरिकांच्या मदतीने उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान उपचारादरम्यान गौरक माने यांचा मृत्यू झाला, तर इतर 3 जणांवर उपचार सुरू आहेत। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले।